पायाला दुखापत आहे म्हणून सध्या शूज नसतील तर त्याची आपण दखल घेतोय. आयोजकांपर्यंत माहिती पोहोचवले तर ही गोष्ट समोरच्या संघाला देखील आपण माहिती पोहोचवतोय. आज ग्राउंड भरपूर वेळा साफ झाले आणि स्टेज सुद्धा क्विक अँड फास्ट. सलामीची जोडी काश्मीरा बॉईज. अंतिम कॉल, अंतिम पुकार, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल तुम्हाला. काश्मीरा बॉईज नेहमीच जुचंदराव नगरीमध्ये चंद्रपाडाच्या ग्राउंडवरती अनेक टुर्नामेंट खेळलाय, गाजवलाय. बॅटर पाठवा ना, बॅटर भेजिये. दोन सलामी वीर आपण पाहतोय. एक्स्ट्रा मेंबर पाठवा पहिला. राहुल आणि संतोष का शांताराम, सीताराम. यस, सीतारामला आपण पाहिलंय, जबरदस्त ऑलराऊंडर प्लेयर आहे. राहुल आणि सीताराम. बॉलिंग मार्क वरती सध्या जुचंद्र नगरीमध्ये सर्वाधिक चांगल्या फॉर्म मध्ये असलेला गोलंदाज दिवेश पाटील. JPL ला देखील आगरी बॉईज मधून आयकॉन प्लेयर दिसेल तुम्हाला इन ऍक्शन मध्ये. दिवेश बॉलिंग मार्क वरती. 3 ओव्हरचा मॅच. राहुल आणि सीताराम हे दोन बॅटर. लेट्स प्ले. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा, ऑल द बेस्ट. पहिला बॉल दिवेश पाटील. पहिलाच बॉल ऑफ स्टंप वरती. ही लाईन आहे, ही लेंथ आहे, हे कंट्रोल आहे. नेहमीच सातत्याने आज चॅलेंज आहे दिवेश करता देखील. पहिले गोलंदाजी तो फारसा घेत नाही, नेहमी स्लॉग ओव्हर मध्ये पाहिलंय, परंतु आज प्रमोशन केलंय त्याचंही. आणि पहिली ओव्हर टाकत असताना दिवेश पाटील समोरच्या दिशेने स्ट्रेट खेळलेला फटका. 1 बाउन्स ने येतोय चौकार. आतापर्यंत धावफलकावरती राहुल. हो, यावेळी बॅटचे आउटसाइड एज घेतले. पाठीमागे बॉल गेलाय आणि त्या ठिकाणी फिल्डर आहे मोहित. एक धावेने धावफलक जर पाहिलं, 3 चेंडू 5 धावा. मोहित देखील दत्ताळी संघामधून अनेक वर्ष खेळतोय, कधी बाहेर कधी आत, आणि नेहमी चांगली संधी मिळाली ना तेव्हा त्यांनी चांगली फिल्डिंग केले. सत्यवान बुरकुण यांच्या कॅप्टन्सी मध्ये आज दत्ताळी संघ उतरलाय. लोवर फुलटॉस बॉल आहे. स्वप्नील मुकादम या मॅच मध्ये आता त्याची वर्णी लागली ना ती योग्य लागले. अप्रतिम कॅच, विकेट डाऊन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये 2 बॅट घेऊन सध्या जातोय. त्यातला एक बॅटचा तो वापर करेलच. प्रत्येक खेळाडूकडे सध्या 2-3 बॅट आहेत आणि त्यातला जी त्यांची आवडती बॅट आहे ना तिचा वापर केला जातो. 5 रन 4 बॉल 1 विकेट. दिवेश पाटील जबरदस्त गोलंदाजी करतोय. सीताराम सध्या आपण पाहतोय जास्त काळ स्ट्राईक वरती राहू शकला नाही आणि बाद झाल्यानंतर चेतन आलाय. हार्ड हिटर बॅटर चेतन. षटकार मारण्यामध्ये एक्सपर्ट असा बॅटर चेतन. मागील मॅच मध्ये चेतन पाटीलने देखील अजिंक्य संघाला चांगली सुरुवात दिली, चांगली बॅटिंग त्यांनी केली. बघूया हा चेतन कशा प्रकारे बॅटिंग करेल. दिवेशचा चेंडू क्रमांक 5वा चेतन करता.
ऑफ स्टंपवरचा बॉल होता, कव्हरला गेलाय बॉल, फिल्डर आहे अप्रतिम कॅच, जबरदस्त कॅच मिस्टर वीरच्या माध्यमातून डेब्यू करत असताना कॅच टिपलाय. आज अक्षय भोईर यांचा साखरपुडा आहे, त्या कारणास्तव मला वाटतं दत्तावलेची प्रॉपर टीम आहे ना ती इन ऍक्शन मध्ये नाही दिसत आहे. निखिल नाही आहे, हितेंद्र भोईर नाही, भरपूर सारे खेळाडू आहेत. कैवल्य पाटील देखील नाही आहे. 5 बॉल 5 धावा 2 विकेट. दिवेश पाटील काय कन्सिस्टन्सी आहे आणि काय इकॉनॉमिकली नेहमी मेंटेन ठेवलंय स्वतःला. क्या बात आहे. मिहिर भोईर यांनी कॅच घेतला आणि विशाल भोईर यांच्याकडून 100 रुपये. डेब्यू टर्न आहे आणि डेब्यू मध्ये कॅच घेतल्याबद्दल विशाल भोईर खुश झालेत. त्यांनी 100 रुपयाचं पारितोषिक लावलंय. मोठा पटका खेळायचा हवेत, बॉल आहे. दिवेश पाटील हॅट्रिक वरती आणि इथे मात्र हॅट्रिक हुकले. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, येतोय चौकार. 4 धावेने धावफलक 9. भोईर यांचं आहे सुपुत्र मिहिर भोईर आणि विशाल भोईर त्यांच्या काकांनी लगेच पारितोषिक लावलं 100 रुपये. म्हणजे आता जर पाहिलं ना पारितोषिक, कॉमेंटेटर स्कोररही कुठे कमी नाही आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, तेही पारितोषिक लावतायत. दिवेशने पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा. हॅट्रिक होऊ शकली असती परंतु तिथे हॅट्रिक झाली नाही. मोगरपाडा आणि श्रीराम बोरिवली मॅच पाहत असाल ऐकत असाल तर आपण आयोजन समितीशी संपर्क साधा प्लीज. नेक्स्ट मॅच आपला आहे, मला वाटते श्रीराम बोरिवली आले, मोगरपाडा टीम आले का? 9 धावा 1 ओव्हरमध्ये. कर्णधार तो आलाय सत्तू बॉलिंग वरती, तो आलाय आणि त्यांनी डॉट बॉल देखील घेतलाय. सत्यवान त्याच्या कॅप्टन्सी मध्ये सध्या आपण पाहतोय आणि जुचंद्र गावात सत्तूला DRS स्पेशालिस्ट म्हणून ओळखलं जाते. पहिला DRS जुचंद्र गावात कोणी घेतला तर सत्यवान बुरकुंडने. आमचे जवळचे मित्र आणि जबरदस्त फॉर्मला आहेत. राहुलने सत्तूच्या अगेन्स्ट खेळत असताना ठोकला आहे षटकार. धाव्याने धावपळक जर पाहिलं 15 धावा. सर्वाधिक मेहनत कोणाची असेल ना साने गुरुजी चषकामध्ये तर आकाश राऊत नेहमी जबरदस्त मेहनत करतायत आणि स्वतःला सध्या क्रिकेट पासून लांब ठेवले आणि साने गुरुजी टीमची सेवा करण्यामध्ये ते तत्पर राहिलेत. ओपनिंग बॅटर कव्हरचे चौकार अनेक पाहिलेत आकाशचे. हो यॉर्कर लेंथ होती, ब्लॉक हॉल डिलिव्हरी, आतमध्ये येणारा बॉल होता. काय गोलंदाजी केले, काय बॉल टाकला होता. सत्यवान बुरगुण स्वतः कर्णधार आणि जबरदस्त गोलंदाजी करतोय. 3 मध्ये 7च धावा खर्च केल्यात. टीमची धावसंख्या 16 धावा 3 बॉल. भरपूर गरमी आहे, उन्हाची तीव्रता भरपूर आपण पाहतोय जाणवतंय. मोठा फटका खेळायचा हवेत, बॉल आहे. ब्लाइंड स्ट्रोक होता, मिस टायमिंग फटका. इथे सत्यवान बुरकुंडने देखील विकेट घेतलाय. कॉट अँड बॉल गॉन. आहेत बाकी जे आहेत सीताराम या सावलीत या, उन्हामध्ये कोणी राहू नका, डिहायड्रेशन भरपूर आहे. आसिफ भाई आलाय. आसिफने नेहमीच चांगली बॅटिंग केली मिडल ऑर्डरला.
4 बॉल 16 धावा 3 विकेट. सिक्सर किंग आसिफ मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हरचा मॅच आहे आणि वाहता वारा आता सुरू झालाय पुन्हा एकदा. वाऱ्याचा झोत, वाऱ्याचा वेग भरपूर प्रमाणामध्ये पाहतोय आपण. षटक क्रमांक 3 कोण घेऊन येईल ना हे देखील इंटरेस्टिंग आहे. काय स्वप्नील मुकादम, दीपेश पाटील की इतर गोलंदाज. जितेश बंधू देखील आहे इन ऍक्शन मध्ये, त्यालाही पाहतोय. 6 बॉल 6 षटकार, अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत. 4 बॉल 16 धावा 3 विकेट. आडव्या बॅटने सिक्सर किंग आलाय आणि सिक्सर किंगने ठोकलाय षटकार. 6 धावा. फलकावरती लगावल्यात. जबरदस्त फटका आल्या आल्याच षटकारनेशी स्वागत केलंय सत्तूचं. अंतिम बॉल, दुसऱ्या ओव्हरचा अंतिम बॉल. शॉर्ट आर्म जॅम, शॉर्ट आर्म पुल सक्सेसफुल. आणखीन एक दर्जेदार धमाकेदार आउट ऑफ दी पार्क षटकार. दोन ओव्हर 28 धावा. स्वप्नील मुकादम आलाय स्लॉग ओव्हर करता. अनेक रेकॉर्ड स्वप्नीलच्या नावावर आहेत आणि नेहमीच चांगलं ॲज अ बॉलर म्हणून त्याचं कार्य राहिलंय. ऑलराऊंडर प्लेयर आहे, स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट. 3 ओव्हरचा मॅच. यानंतर होणारा मॅच मोगरपाडा विरुद्ध श्रीराम बोरिवली. बोरिवली टीम आपला कर्णधार आणि मोगरपाडा टीम आपला कर्णधार टॉस बॉक्सच्या दिशेने पाठवायचंय टॉस करण्याकरता. 19 धावा आल्या 57च्या ओव्हरमध्ये. पहिला बॉल डॉट, त्या व्यतिरिक्त षटकार षटकार आणि षटकार. आता हा बॉल पाहिला तर इंटरेस्टिंग बॉल आहे. प्रश्न विचारलाय बॅटरला बाईटच्या माध्यमातून. हा बॉल एक रनी धावपळक 29. बाईटच्या माध्यमातून एक धाव. राऊंड विकेटने आलाय आणि पुन्हा एकदा आसिफने बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक 3 षटकार ठोकलेत या मॅच मध्ये. इझिली डन केले जातात चेंडूला आणि जबरदस्त डिस्टन्स देखील गाठलं जात आहे. षटकारनिशी धावपळक 35 धावा 2 बॉल. अप्रतिम बॅटिंग, पॉवर हिटिंग, पॉवरफुल स्ट्रोक. सध्या या मैदानाच्या आतमध्ये आसिफचा बोलबाला राहिलाय. आसिफ भाई जबरदस्त बॅटिंग करतायत. टीमची धावसंख्या 35. 4 बॉल शिल्लक आहेत. पुढचा बॉल स्वप्नील मुकादम बॉलिंग मार्क वरती. हो, यावेळी हाफ ट्रॅकर बॉल होता. यावेळी जर पाहिलं थोडासा गतीमध्ये परिवर्तन देखील केला होता. चेंज ऑफ पेस. डॉट बॉल. मोगरपाडा टीमचा संघनायक आलाय. श्रीराम बोरिवली आपला कॅप्टन पाठवा. आसिफच्या बॅट मधून हा चौथा लॉंगेस्ट 108 मीटरचा सिक्सर. देखील या ठिकाणी पाहतोय आपण. ठाणे नगरीतील हा संघ इन ऍक्शन मध्ये. त्यांच्या अपोजिट बोरिवली. फ्लाइट दिले आणि फ्लाइट जरी दिली ना तरी मात्र त्या चेंडूला 30 दिशा. आणि इथे आणखीन एक आसिफच्या बॅट मधून 5वा षटकार.
साऊंड अँड लाईट्स मध्ये कार्यरत आहेत. या स्पर्धेमध्ये HM साऊंड सिस्टमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. नयन म्हात्रे यांची साऊंड सिस्टम 47 नंतर यावेळी मात्र पुन्हा एकदा मोहित पुढे आलाय आणि इथे गपलत झाले. एक धाव आणि रनआउट होईल तो राहुल. 48 झाल्यात 3 ओव्हरमध्ये 49चं टार्गेट. मागील मॅच मध्ये 56 चेस झाल्यात, तर या मॅच मध्ये 49चं टार्गेट आहे. टॉस आपण करतोय मोगरपाडा 11 विरुद्ध श्रीराम बोरीवली या दोन संघादरम्यान. नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल. टॉस आपण करूया. टॉस कोणाच्या हस्ते केला जाईल? मोगरपाडा टीमचा कर्णधार आलाय. बोरिवली आले का टीम? सर्वात आधी श्रीराम बोरिवली आले होता कॅप्टन. ते रिपोर्टिंग करून गेला तो. निशांत पाटील कॉमेंटेटर. करू का? करू? 2 इनिंग करू का मी? 18 बॉल आणि 49चा पाठलाग करायचा. आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ पाये आमचे जवळचे मित्र निशांतजी पाटील सरांचा. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. पहिल्या डावामध्ये तब्बल धावफलकावरती धावा बनल्या. एकंदरीत 48 धावा बनल्या आणि 49 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. षटक क्रमांक पहिलं. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. चला 12वा खेळाडू या ना लवकर. चला सामन्याला सुरुवात करा. पहिलाच बॉल. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एका बाजूला जितेश पाटील बंधू आणि त्याच्या सोबतीला दीपेश पाटील. पंचांचा अधिकृत इशारा.
मॅचला होते सुरुवात. 49 धावांचं टार्गेट. गोलंदाज पहिलाच बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, पहिल्याच बॉलवरती मोठा फटका केल्याचा प्रयत्न ऑन साईडला चेंडूला टर्न केलाय डीप मध्ये. फिल्डर आहे त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली, फक्त सिंगलच मिळते. हो, यावेळेस जर पाहिलं तर पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी करतायत गोलंदाज. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 2 धावा. 49 धावांचं मोठं टार्गेट आहे या मॅच मध्ये. 3 षटकामध्ये पहिल्या डावामध्ये जबरदस्त बॅटिंग केली टीम काश्मीराने. तब्बल स्कोर कार्ड वरती 48 धावा बनवल्या आणि 49 धावांचं टार्गेट. पतो पॅकर्स दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघ मैदानावरती खेळतोय. आज जर पाहिलं तर प्रमुख खेळाडू संघामध्ये नाही आहेत. जबाबदारी दीपेश पाटील आणि जितेश पाटील बंधू या 2 फलंदाजांना घ्यावी लागेल या मॅच मध्ये, कारण 49 धावा भरपूर मोठं टार्गेट या मॅच मध्ये चेस करायचं आहे. हो, यावेळेस कोलवटापर्यंत चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला टर्न केलाय डीप मध्ये. पुन्हा एकदा फिल्डर वेगाने चेंडूवरती आले. तिथेही फक्त सिंगल मिळेल. खोलवर टप्प्याची गोलंदाजी करतायत. मोठा फटका खेळू देत नाहीये. आतापर्यंत 3च धावा स्कोर कार्ड वरती पहिल्या षटकामध्ये या मॅच मध्ये बनल्या आहेत. चांगली गोलंदाजी गोलंदाज सलमानच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. लेफ्ट आर्मनं तो गोलंदाजी करतोय. चांगल्या टप्प्यावरती चेंडू आतापर्यंत त्याचे राहिलेत. नियंत्रित गोलंदाजी. गोलंदाज सलमान पुन्हा एकदा. यावेळेस देखील कमी काही त्यांनी चेंडू टाकलाय. सुरुवातीला स्ट्रोक कंप्लीट केला. स्क्वेअर क्रीजनला चेंडूला टर्न केला. डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी वेगाने धावलेत, परंतु 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. स्कोर कार्ड वरती तब्बल 5 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा येत नाही. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाज सातत्याने करतायत, परंतु यशस्वी झालेले नाही आहेत. सलमान चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. इथून मोठे फटके हवेत. सुरुवातीपासून मोठे फटके या मॅच मध्ये फलंदाजांना खेळावेच लागतील, कारण 49 धावा. सलमान पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो, इथे देखील लोअर फुलटच चेंडू समोरच्या दिशेने चेंडूला खेळलाय डीप मध्ये. लॉंग ऑनला फिल्डर आहे तिथे सिंगल. काय गोलंदाजी. सलमान जबरदस्त कामगिरी करतायत, कारण चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. मोठा फटका खेळू दिलेला नाही आतापर्यंत फलंदाजाला. छोट्या बॅकलिपचा वापर केलाय. इथेही लॉंग ऑनला फटका खेळला होता. दीपेशच्या खात्यामध्ये आणखीन एक धाव. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 6 धावांवरती जाऊन पोहोचलेली आहे. मोठे फटके खेळावे लागतील. सामना दृष्टिक्षेपात आणायचा असेल ना तर मोठे फटके खेळावे लागतील. हो, यावेळेस बॅटची आतली कट रुबी कट फाईन लेगला त्या ठिकाणी फिल्डर आहेत. फिल्डिंग चांगली करतायत आणि ते सिंगलच मिळेल. आज थोडीशी पॉझिटिव्ह एनर्जी खऱ्या अर्थानं फलंदाजामध्ये दिसत नाहीये. पूर्णपणे थकवा जाणवतोय दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघामध्ये. दीपेश पाटील वेगाने धावतायत. आज थोडेसे मागे राहिले होते पहिल्या षटकामध्ये. खऱ्या अर्थानं धावा बनलेल्या नाहीयेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती फक्त आणि फक्त 7 धावा. समीकरण या मॅचचं जर पाहिलं तर येणारे 12 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7च धावा. 12 चेंडू 42 धावांची आवश्यकता. काश्मीरा संघ चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना मोठी धावसंख्या उभारली. डिपेंड करत असताना पहिल्या षटकामध्ये कमाल दाखवली या संघाने, परंतु सामना अजून संपलेला नाही आहे. 12 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करा काश्मीरा संघ. लगेच जास्तीचा वेळ घेऊ नका, कारण आजच्या दिवसामध्ये 12 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळतायत. या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस आहे आणि आजच्या दिवसामध्ये फायनलचा आणि सेमीफायनलचा सामना देखील आपण खेळवणार आहोत. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर प्लीज जास्तीचा वेळ खर्च करू नका. लगेच सामन्याला सुरुवात करा. सीताराम षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. चला फास्ट, थोडा फास्ट खेळा. सीताराम बॉलिंग ट्रॅक वरती. दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाचा स्क्वॉड एन्जॉय करतो ही स्पर्धा. अगदी कॅज्युअली आहेत, त्यांना ठाऊक आहे 12 चेंडू मध्ये इथून धावा बनवायच्या तब्बल 42 धावा. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या स्पर्धेला एन्जॉयमेंट करतायत. सीताराम बॉलिंग ट्रॅक वरती आलेत, परंतु भरपूर जास्त वेळ घेत आहेत. षटक क्रमांक दुसरं. येणारे 12 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. राईट अप ओव्हर द विकेट. हो, यावेळेस बॅटची लिडिंग एज आणि यश त्यांच्या मागे. यश रक्षकाने टिपलाय झेल. पहिला फलंदाज बाद होतोय. जितेश पाटील बंधू बॅक टू द पॅव्हिलियन.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज, बॅट अगोदर फिरली आणि खऱ्या अर्थानं बॅटची भरपूर मोठी एज लागली. यष्टांच्या मागे यष्टरक्षकाने खूप चांगलं कार्य केलं. फलंदाज जितेश पाटीलला बंधूला बाद केले, बंधूंनी निराश केलं. खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या बंधूकडे आणि खऱ्या अर्थाने त्या फुलफिल त्याला करता आलेल्या नाही आहेत. लवकर माघारी परतलाय. बंधूची विकेट या मॅचमध्ये कमी गतीने चेंडू टाकला होता आणि या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जितेश पाटील बंधूने केला. पहिला धक्का या मॅचमध्ये पतू पॅकर्स दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या टीमला बसलाय. नवीन फलंदाज दिवेश पाटील संघाचा कॅप्टन मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सीताराम जबरदस्त गोलंदाजी करतायत. 11 चेंडू 42 धावांची आवश्यकता. काश्मीरा संघ जबरदस्त कामगिरी, लाजवाब कामगिरी पाहायला मिळाली. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. इथे फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, त्याला बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे दिव्यच्या बॅट मधून षटकार. तेरा धावा स्कोर कार्ड वरती. फुल टॉस चेंडू होता आणि पुरेपूर या चेंडूचा फायदा घेतलाय आणि सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार दिवेशच्या बॅटमधून. खऱ्या अर्थानं मैदानावरती रणबंदी आली होती आणि ती रणबंदी झुगारली आणि खऱ्या अर्थानं मोठा फटका दिवेशच्या बॅटमधून. व्हेरी फर्स्ट बॉल या मॅचमध्ये फेस करत असताना त्याने ठोकलाय. कमालीचा स्ट्रोक या मॅचमध्ये, अप्रतिम स्ट्रोकला एक्झिक्युट केले. फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस चेंडू, बॉटम एंडचा खूप चांगला वापर केला. अगदी ताकद झोकली, बॅट स्वाईप केली आणि सरळ चेंडूला पाठवलं होतं 7 धावांसाठी. आज मैदानावरती जर पाहिलं तर प्रखर उष्णता जाणवते, रखरखत ऊन, परंतु तितकी वेगाने हवा देखील मैदानामध्ये वाहताना आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने त्या हवेचा फायदा घ्यावे लागेल फलंदाजांना. ज्या पद्धतीने उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ही खेळपट्टी पोषक आहे सध्याच्या घडीला, ज्या पद्धतीने हवा साथ देते आणि खऱ्या अर्थानं हवेचा साथ खऱ्या अर्थानं घेत असताना फलंदाजांना मोठे फटके या मॅचमध्ये खेळावे लागतील. पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न, त्रिफलाची क्लीन बोल्ड केलाय, फलंदाजाला बाद केलाय. आणखीन एक धक्का, दिवेश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज स्वप्नील मुकादम मैदानावरती दाखल झाला. आज निराश केलंय दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाने. आपल्या नावाला शोभणारा खेळ खऱ्या अर्थानं या संघाच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळालेला नाही आहे. गोलंदाजी करत असताना भरपूर साऱ्या धावा खर्च केल्या. तब्बल 48 धावा 3 षटकामध्ये गोलंदाजाने खर्च केल्या. 49 धावांचं टार्गेट आणि खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना आतापर्यंत जर पाहिलं तर फलंदाजाने भरपूर निराश केल्या. चला सामन्याला सुरुवात करा, लगेच फिल्डिंग सेटअप करा, भरपूर जास्त वेळ घेताय.
बॉलिंग ट्रॅकवरती सीताराम आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती 13 धावा. नवीन फलंदाज स्वप्नील मुकादम मैदानावरती दाखल झाला. इथून जर पाहिलं तर मोठे फटके खेळले तर पतोपायकर दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो, परंतु मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजांना. हो, यावेळेस पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज त्या ठिकाणी यष्टीरक्षक आहे, त्याला बीट करून बॉल चाललाय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आलाय चौकार स्वप्नील मुकादमच्या बॅटमधून. या 4 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 17 धावा. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. या षटकामध्ये दिवेश पाटीलची विकेट आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर षटकारही आपल्याला पाहायला मिळालाय. आणखीन एक चौकार आलाय. येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 32 धावा. येणारे 2 चेंडू फार निर्णायक आहेत दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र या संघासाठी. हो, यावेळेस आडव्या बॅटनं फटका खेळलाय जरूर, पण तो उंची जास्त, लांबी त्या ठिकाणी जर पाहिलं तर कमी होती. मिड विकेट रिजनला फिल्डर धावतात वेगाने. इथेही 2 धावा आणि संघाची धावसंख्या 19 धावा. येणारे 7 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. इथून एक मोठा फटका. शेवटच्या षटकामध्ये थोड्या कमी धावा पाहायला मिळतील, परंतु इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाला करावा लागेल. सीताराम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस देखील मोठा फटका खेळलाय. कव्हरच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमारेषेच्या अगदी जवळ. वेगाने थांबेल का? नाही थांबणार. बॉल सीमारेषेच्या पलीकडे आलाय चौकार. आलाय षटकार. मिळाला मोठा फटका दीपेश पाटील यांच्या बॅटमधून. दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाची धावाची मशीन, खऱ्या अर्थानं रण मशीन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. दीपेश पाटील आणि त्यांच्याच बॅटमधून षटकार आलाय. येणारे 5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस देखील हा प्रकार होता. पूल करण्याचा प्रयत्न, इथे तितकासा प्रॉमिसिंग हा स्ट्रोक नव्हता, फक्त सिंगलच मिळते. या सिंगलने संघाची धावसंख्या लेग बायच्या स्वरूपात धाव मिळाली. 30 धावा स्कोर कार्ड वरती. येणारे 4 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. राहुल पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, फुलटॉस बॉल होता. या चेंडूवरती मोठा फटका खेळू शकलेला नाहीये. त्या ठिकाणी फक्त सिंगलच मिळेल. 31 धावा. येणारे 3 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार फलंदाजांना ठोकावे लागतील. 3 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. गोलंदाज राहुल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस एलिव्हेशन मिळालेलं नाहीये. ऑन साईडला चेंडूला टर्न केला आणि इथून जर पाहिलं तर हा सामना पूर्णपणे काशीमीरा संघाच्या दृष्टीक्षेपात आलाय असंच म्हणावं लागेल. कारण समीकरण जर पाहिलं तर येणारे 2 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. एखादा खराब बॉल, नो बॉल या मॅच मध्ये जर पाहिलं तर दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघ देखील कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. हो, यावेळेस मोठा फटका उडवलाय. पराभवाचं अंतर कमी केलंय आणि स्वप्नील मुकादमच्या बॅटमधून आलाय षटकार.
जाऊन पोहोचलेली ती 38 धावा. येणारे 1 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 7च धावा आल्या आणि त्यामुळे दबाव निर्माण झाला दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघावरती. पतो पॅकर्स दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघ. येणारे 1 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राहुल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथून एका चेंडूमध्ये 11 धावा बनवायच्या आहेत. खऱ्या अर्थानं नो बॉल व्हाईट बॉल टाकला गेलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा आल्या तर ही मॅच बनवू शकते, परंतु गोलंदाजाला मिस्टेक करावे लागेल. ओ यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि ते सामना जिंकलेला आहे. शेवटच्या चेंडूवरती बाद केले फलंदाजाला आणि काय जबरदस्त कामगिरी काश्मीर संघाने केलेली आहे आणि बलाढ्य पतो पॅकर्स दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाला पराभवाचा सामना स्वीकारावा लागलाय. खऱ्या अर्थाने याच क्रीडांगणावरती मागील दिवसामध्ये जर पाहिलं तर उपविजेता हा संघ राहिला होता पतो पॅकर्स दत्ताली स्पोर्ट जुचंद्र. आज पहिल्या मॅच मध्ये पराभवाचा सामना स्वीकारावा लागलाय. आज प्रमुख खेळाडू संघामध्ये नव्हते. दीपेश पाटील जितेश पाटील बंधू आणि खऱ्या अर्थाने दिवेश पाटीलनं या संघाला लीड केलं. चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु पराभवाचा सामना स्वीकारावा लागलाय. आणि घरच्या मैदानावरती जेव्हा पहिल्या सामन्यामध्ये पराभवाचा सामना स्वीकारावा लागतो ना, तेव्हा तो पराभव फार जिवारी लागतो आणि आज हा पराभव पतो पॅकर्स दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाच्या जिवारी लागला असेल, कारण घरचं मैदान आणि घरच्या मैदानावरती पहिल्या सामन्यामध्ये हा संघ पराभूत होतोय. परंतु हार्ड लक टफ लक चांगला खेळ संघ तुमच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालाय. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे मीरा रोड आणि त्यांच्या विरोधात श्रीराम बोरिवली या दोन संघामध्ये. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. मीरा रोड आणि श्रीराम बोरिवली दोन्ही संघाचे कॅप्टन. पंचांच्या भूमिकेमध्ये खन्ना यांना आपण पाहिलं, तसंच ललित भोईर सरांनी देखील आपण पाहिला. खन्नाने काल काय जबरदस्त बॅटिंग केली. खऱ्या अर्थाने क्रिकेट